नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किरण गुरुजी। आज आपण या किरण गुरुजी प्लॅटफॉर्मवरती एक महत्त्वपूर्ण पॉलिटी आणि करंट अफेअर्सच्या रिलेटेड असलेली महत्त्वाची न्यूज समजून घेणार आहोत। मित्रांनो, याच्या आधी तुम्हाला बघितलेलं असेल, अभ्यासक्रमात आपण शिकलो पण आहोत की आपल्या देशामध्ये आपल्या भारताचा जो प्रमुख असतो तो राष्ट्रपती असतो, तर राज्याचा प्रमुख हा राज्यपाल असतो। राष्ट्रपती आणि राज्यपाल हे दोन जे पद आहेत हे आपल्याकडे एक संघराज्य पद किंवा संघराज्य व्यवस्थेमधले एक महत्त्वपूर्ण पद आहेत, म्हणजे राष्ट्रपती हा केंद्राला हँडल करतो आणि राज्यपाल हा राज्याला हँडल करतो। या दोघांना काही खास अधिकार दिलेले आहेत आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये, आणि तो खास अधिकार म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने किंवा उच्च न्यायालयाने जर एखादी शिक्षा दिली असेल एखाद्या आरोपीला, तर आरोपीला दिलेली शिक्षा हे दोघं जण माफ करू शकतात। काय करू शकतात? माफ करू शकतात। मग आता या शिक्षेच्या संदर्भात केहर सिंग खटला आला होता। एक केहर सिंग खटला आला होता 1988 च्या काळामध्ये। या केहर सिंगच्या खटल्यामध्ये काही गोष्टी सर्वोच्च न्यायालयाने सेट करून दिल्या होत्या, पण ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या राष्ट्रपतीसाठी। कुणासाठी? राष्ट्रपतीसाठी। पण राज्यपालासाठी त्या गोष्टी केल्या गेल्या नव्हत्या। तर राज्यपालासाठी जस्ट एक महत्त्वपूर्ण असा मद्रास हायकोर्टने एक डिसिजन दिला। मद्रास हायकोर्टने एक डिसिजन दिला की हा डिसिजन असा होता की जर तुम्ही शिक्षेचा अधिकार वापरताय, राज्यपाल महोदय, जर तुम्ही शिक्षा माफ करण्याचा अधिकार वापरत आहात, तर यामध्ये सगळ्यात पहिले आर्टिकल 161 लागू होतं। काय होतं? 161 हे आर्टिकल या ठिकाणी लागू होते, कारण की भारतीय राज्यघटनेमध्ये जसा अधिकार आर्टिकल 72 मध्ये राष्ट्रपतीला दिलेला आहे, सेम तसाच अधिकार राज्यपालाला पण दिलेला आहे। तर भारतीय राज्यघटनेमध्ये असं स्पेसिफिक सांगितलं गेलं नव्हतं की राज्यपालाला हा अधिकार यूज करताना कॅबिनेटचा सल्ला लागतो म्हणून। कॅबिनेटच्या सल्ल्याने निर्णय घ्यायचा की नाही, कॅबिनेटच्या सल्ल्याने निर्णय घ्यायचा की नाही हे घटनेत सांगितलं गेलं नव्हतं। आणि यावरती कुठल्याही न्यायालयाने काही अशी कमेंट केली पण नव्हती किंवा कुठं असा खटला आला पण नव्हता। हा फर्स्ट टाइम असा भाग आहे की जो फर्स्ट टाइम मद्रास हायकोर्टने उचलला आणि मद्रास हायकोर्टने त्याच्यावरती आपला निर्णय दिला। आणि तो निर्णय सरळ सरळ असा होता की मुख्यमंत्री आणि त्याच्या कॅबिनेटचा जो सल्ला आहे, हा सल्ला राज्यपालावर काय असेल? आता बंधनकारक असेल। ठीक आहे, राज्यपालावर बंधनकारक असेल, कारण की या अधिकाराचा राज्यपालाद्वारे गैरवापर सुद्धा केला जात होता किंवा केला जाऊ शकत होता। कधी कधी एक लहरी म्हणून किंवा कधी कधी एक अयोग्य हेतूने किंवा भेदमूलक अशा हेतूने किंवा अतार्किक हेतूने राज्यपाल एखाद्या आरोपीला पूर्णपणे माफी देऊ शकत होता एखाद्या शिक्षेमधून। मग या ठिकाणी परत एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो, तो म्हणजे आर्टिकल 72, ज्यामध्ये शिक्षेच्या संदर्भातल्या तरतुदी दिलेल्या आहेत भारतीय राज्यघटनेत, म्हणजे राष्ट्रपतीच्या संदर्भात। आणि आर्टिकल 161 यांच्यामध्ये नक्की काय इश्यू आहे किंवा नक्की काय संबंध आहे किंवा काय डिफरन्शिएशन आहे हे आपण थोडंसं समजून घेऊ। आणि या रिलेटेड असलेली जी केहर सिंग खटला आहे, हा केहर सिंग खटला सुद्धा आपण थोडक्यात बघून घेऊ। तर बघा, जनरली काय होतं, तर राष्ट्रपती महोदय यांना 72 हे कलम, तर राज्यपाल यांना 161 हे कलम दिलेले आहे। तर राष्ट्रपतीला आणि राज्यपालाला जे काही अधिकार दिलेले आहेत दया करण्यासंदर्भातले अधिकार, ते थोडेसे युनिक पण आहेत आणि थोडेफार प्रमाणात वेगळे पण आहेत। तर राष्ट्रपती महोदय हे केंद्राच्या कायद्याद्वारे जर एखादा व्यक्ती दोषी असेल तर त्याला ते माफ करू शकतात। काय करू शकतात? ते माफ करू शकतात। मग तो निर्णय सुप्रीम कोर्टने जरी दिला असला तरी सुप्रीम कोर्टचा निर्णय त्या ठिकाणी राष्ट्रपती बदलू शकतात। पण राष्ट्रपतीने असा जर निर्णय बदललेला आहे, ओके, तो निर्णय घेत असताना केहर सिंग जो खटला झाला होता, या केहर सिंगच्या 1988 च्या खटल्यामध्ये सांगितलं होतं की राष्ट्रपती, ओके, इथे लिहून ठेवा, केहर सिंग, या केहर सिंगच्या खटल्यामध्ये, ओके, प्रकरण सांगितलं होतं की सगळ्यात पहिले हे काउन्सिल ऑफ मिनिस्टरचा सल्ला घेतील। काय घेतील? काउन्सिल ऑफ मिनिस्टरचा सल्ला घेतील। त्यानंतर जो आरोपी आहे तो आरोपी राष्ट्रपतीच्या समोर सादर केला जाणार नाही किंवा राष्ट्रपती सुनावणी करणार नाही।
म्हणजे राष्ट्रपती त्याला बोलवणार, मग राष्ट्रपती त्याच्याकडनं ऐकून घेणार, मग राष्ट्रपती निर्णय देणार. असं राष्ट्रपतीला त्याचं न्यायाधीशासारखं काम करायचं नाही. ठीक आहे, या ठिकाणी राष्ट्रपती असं काहीच काम करणार नाही. दुसरी गोष्ट, राष्ट्रपतीला हा जो अधिकार वापरायचा आहे, त्या अधिकाराचा हा अधिकार जो आहे त्या अधिकाराचा म्हणजे राष्ट्रपतीने काही अधिकार दिले आणि ते अधिकार किंवा हा अधिकार वापरला तर त्या अधिकाराचं पुनर्विलोकन होणार नाही. पण हिथं आणखी एक पण दिलेला आहे. पण जर सपोज राष्ट्रपतीने हा जो निर्णय आहे तो सल्ल्यानं घेतला, परंतु त्यामध्ये लहरीपणा आहे, तो एक अयोग्य आहे, अयोग्य हेतूने त्या ठिकाणी तो दिला गेलेला आहे, असं जर या ठिकाणी वाटत असेल किंवा असं जर काही लोकांचा आक्षेप आला असेल तर पुनर्विलोकन होणार. ठीक आहे, पण काय दिलंय, पण लहरीपणा जर दिसला किंवा अयोग्य वाटला तर पुनर्विलोकन होणार. ठीक आहे, पुनर्विलोकन होणार. आणि विशेष म्हणजे राष्ट्रपती न्यायालयाने दिलेल्या ज्या तरतुदी आहेत किंवा न्यायालयाने स्वीकारलेला जो काही दृष्टिकोन आहे तो न्यायालयाने स्वीकारलेल्या दृष्टिकोनाचा पण वेगळा एक दृष्टिकोन राष्ट्रपती मांडू शकतो. म्हणजे ही सगळी केसेस राष्ट्रपती स्वतः हँडल करू शकतो, पण सुनावणी मात्र करणार नाही. अशा संदर्भातली ही केअर सिंग प्रकरण 1988 या ठिकाणी होतं. केंद्राच्या कायद्याद्वारे जर दोषी असेल तर राष्ट्रपतीला तो अधिकार आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी आणखी एक महत्त्वपूर्ण असा अधिकार भेटलेला राष्ट्रपतीला, ते म्हणजे फाशीची शिक्षा माफ करणे. फाशीची शिक्षा झाली असेल एखाद्याला तर ती शिक्षा माफ करण्याचा अधिकार सुद्धा राष्ट्रपतीला देण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर लष्करी न्यायालय जे आहे त्याला आपण कोर्ट मार्शल म्हणतो, त्या कोर्ट मार्शलची शिक्षा सुद्धा ते माफ करू शकतात. आता 161 मध्ये काय सांगितलं होतं की पहिली गोष्ट तर केहर सिंगचा जो खटला होता तो राष्ट्रपतीच्या रिलेटेड होता. यांच्या रिलेटेड काही खूप असे प्रकरण गाजले नव्हते, पण तमिळनाडूच्या बाजूला तमिळनाडूच्या एरियामध्ये काही राज्यपाल आणि त्या ठिकाणच्या सीएम यांच्यामध्ये थोडेफार वाद असायचे आणि त्या सगळ्या वादांमुळे झालं असं की राज्यपालाच्या वर सीएमचा किंवा सीएमच्या कॅबिनेटचा सल्ला बंधनकारक आहे का याबद्दल एक प्रश्न निर्माण झाला आणि त्याच रिलेटेड मद्रास हायकोर्टनं एक महत्त्वाचं डिसिजन दिलं. तर 161 मध्ये काय फरक आहे 72 पेक्षा, तर बघा राज्यपाल सुद्धा शिक्षा माफ करू शकतो. शिक्षा माफ करण्याचा त्याला अधिकार आहे. ठीक आहे, शिक्षा माफ करण्याचा त्याला अधिकार आहे. पण कोर्ट मार्शल ठीक आहे, लक्षात ठेवा, कोर्ट मार्शल आणि फाशीची शिक्षा त्याला माफ करता येत नाही. आणखी एक इम्पॉर्टंट भाग की राज्यपाल अशीच शिक्षा माफ करतो जे राज्य कायद्याच्या अंतर्गत येतात. राज्य कायद्याचा भंग केला असेल तर, राज्य कायद्याचा जर भंग केला असेल तरच काय करतात, त्यामध्ये ही तरतुदी दिलेल्या आहेत. म्हणजे हे पॉईंट लक्षात ठेवा की राष्ट्रपती जो करतो तो केंद्राच्या कायद्याद्वारे करतो आणि राज्यपाल जो करतो तो राज्याच्या कायद्याद्वारे करतो. ठीक आहे, राज्याच्या कायद्याद्वारे करतो. हा थोडा फरक लक्षात ठेवा. मग आता इथं आणखी एक कन्सेप्ट लपलेली आहे, ती म्हणजे नक्की माफ करणे म्हणजे काय. ठीक आहे, नक्की माफ करणे याचा अर्थ काय येतो, तर माफी करणे यामध्ये काय असतात तर 5 तत्व आहेत. तर पहिलं आहे पूर्णपणे माफ. काय करणे, तर पूर्णपणे माफ करणे, त्याला म्हणतात पार्डन. काय म्हणतात त्याला, पूर्णपणे माफी करणे, म्हणजे दिस इज कॉल्ड पार्डन. ठीक आहे, इंग्लिशमध्ये याला काय म्हणलं जातं, पार्डन. दुसरं म्हणजे त्या ठिकाणी माफीची जी शिक्षा आहे ती शिक्षेत सूट देणे. तिसरा जो आहे त्याला म्हणलं जातं शिक्षा कमी करणे. चौथा आहे शिक्षा सौम्य करणे. आणि 5वा आहे स्थगित करणे. आता हे थोडंसं समजून घेऊ 2-3 मिनिटात. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आर्टिकल 72 आर्टिकल 161 चा मधला एक फरक महत्त्वपूर्ण समजून घ्या. तसं तो फरक मी समजून सांगितलाय, पण माफ करणे म्हणजे नक्की काय हे समजून घेणं आपलं काम आहे. रिलेटेड आहे द हिंदूच्या आर्टिकलशी आणि हायकोर्टचा हा एक महत्त्वाचा असा ऐतिहासिक निर्णय. ठीक आहे, आणि राज्यपालाच्या या पॉईंटवरती कधी अजून आतापर्यंत कुठे निर्णय वगैरे खास झाले नव्हते. तर पूर्णपणे माफ करणे याचा अर्थ की आपलं बोजा बिस्तरा बांधा आणि घरला जा, म्हणजे सर्व शिक्षेतून
सर्व शिक्षेतून मुक्तता. म्हणजे जर दंड झाला असेल तर दंडातून पण मुक्तता, आणि जर शारीरिक काही शिक्षा झाली असेल तर त्या शारीरिक शिक्षणातून सुद्धा पूर्णपणे मुक्तता. ही पूर्णपणे मुक्तता या ठिकाणी सांगितली गेलेली आहे. ठीक आहे, ओके. म्हणजे डायरेक्ट निवाडे, अपात्रता यांच्यापासून डायरेक्ट सुटकाच. ठीक आहे, लक्षात. तर शिक्षेत सूट देणे. शिक्षेत सूट देणे म्हणजे काय, तर शिक्षेचं स्वरूप थोडंसं बदलणे. शिक्षा स्वरूप जे आहे ते शिक्षा स्वरूप बदलणे. कधी कधी शिक्षेचं स्वरूप सुद्धा बदलवलं जातं. म्हणजे एखादी जर मोठी शिक्षा आहे, आता जसं फॉर एक्झाम्पल एखाद्याला फाशीची शिक्षा आहे, तर फाशीच्या शिक्षेऐवजी त्याचं स्वरूप बदलायचं, त्याला सश्रम कालावधी द्यायचा. म्हणजे फाशीऐवजी त्याला सश्रम कारावास द्यायचा. ठीक आहे. त्यानंतर शिक्षा कमी करणे. यामध्ये शिक्षेचं जे स्वरूप आहे ते बदलत नाही, शिक्षेचं स्वरूप तसंच राहतं. ठीक आहे, त्याचा फक्त कालावधी कमी होतो. त्याच्यामध्ये कालावधी कमी होतो. शिक्षा स्वरूप तसेच राहतं. म्हणजे जिथं 7 वर्ष शिक्षा झालेली आहे तिथं आता 3 वर्ष झाली किंवा 2 वर्षच झाली, असं कालावधी कमी केला जातो. ठीक आहे, कालावधी कमी केला जातो. शिक्षा सौम्य करणे. आता कधी कधी एखादा व्यक्ती आहे, त्याचं शरीर जे आहे ना, हे शरीर साथच देत नाही काही काळासाठी. समजा तो आजारी पडला, एखादा व्यक्ती आहे तो आजारी पडला, ओके, किंवा एखादी महिला आहे जी, ओके, ती जेलमध्ये गेली, त्याच्या आधीच ती प्रेग्नेंट झाली होती, बरोबर. तर अशा ठिकाणी जर तुमचं शरीरच साथ देणार नाही तर त्या ठिकाणी शिक्षा काय केली जाते, सौम्य केली जाते. शिक्षा काय केली जाते तिथं, सौम्य केली जाते. ठीक आहे, म्हणजे शिक्षेचं स्वरूप बदललं जातं. पण का बदललं जातं लक्षात घ्या, शिक्षा स्वरूप बदललं जातं. शिक्षा स्वरूप काही काळासाठी बदललं जातं. लक्षात ठेवा मी काय म्हणतो, काही काळासाठी, कायमचं बदललं नाही जात. नाही तर परत म्हणा सर इथं पण शिक्षेचं स्वरूप ओके बदलतंय, पण इथं शिक्षेचं स्वरूप पूर्ण बदलतंय. इथं काही काळासाठी, म्हणजे समजा एखादी व्यक्ती आहे, एखादी महिला आहे, ती गुन्हा तिने केला, तिला शिक्षा झाली, आणि तो गुन्हा करायच्या वेळेसच ती प्रेग्नेंट होती, 1 किंवा 2 महिन्याची ती प्रेग्नेंट असेल, तर ज्यावेळेस तिला त्या सगळ्या गोष्टी, ती जेलमध्ये असते किंवा ती ज्यावेळेस अटकेमध्ये असते आणि तिला सपोज सश्रम कारावासाची शिक्षा झाली, तर त्या महिलेला त्या ठिकाणी काम करणं झेपणार नाही. मग अशा महिलेला काय करणं गरजेचं आहे, तर अशा महिलेला शिक्षेचं स्वरूप काही काळासाठी, जोपर्यंत ती त्या बाळाचं संगोपन चांगल्या पद्धतीने करते तोपर्यंत तिचं स्वरूप नॉर्मल केलं जातं. त्याला म्हणलं जातं शिक्षा सौम्य करणे. आणि स्थगित करणे याचा अर्थ की शिक्षा जी आज होणार आहे ती काही तात्पुरत्या कालावधीसाठी पुढे ढकलणे. ओके, त्याची अंमलबजावणी कालावधीसाठी पुढे ढकलणे, म्हणजे पुढे ढकलणे. आता जनरली इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना हे सगळं थोडेसे मराठी शब्द जरा थोडेसे विचित्र वाटू शकतात, तर त्यांच्यासाठी काही महत्त्वपूर्ण असे काही पॉईंट लक्षात ठेवा. ओके, तर शिक्षेत सूट देणे ह्याला इंग्लिशमध्ये म्हणलं जातं ओके कम्युटेशन. ठीक आहे, आता बाकी तर तुम्हाला हे समजून आलंच असेल, शिक्षेचं स्वरूप बदलणे म्हणजे इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी थोडंसं मराठीत पण कव्हर करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, त्यानंतर शिक्षा कमी करण्याला म्हणलं जातं रेमिशन. शिक्षा सौम्य करण्याला म्हणलं जातं रिस्पाइट. ठीक आहे, आणि शिक्षा स्थगित करणे त्याला म्हणलं जातं ओके रिप्राइम. ठीक आहे, तर हे झालं तुमच्या आजच्या आर्टिकलचं महत्त्वपूर्ण विश्लेषण. अशाच पद्धतीचे जर नवीन नवीन आर्टिकल्स किंवा नवीन नवीन गोष्टी द हिंदूच्या रिलेटेड असलेल्या गोष्टी किंवा लोकसत्ताशी रिलेटेड असलेल्या गोष्टी या ठिकाणी पाहायच्या असतील तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जे नवीन विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी. आणि अशाच पद्धतीने या चॅनलवरती या चॅनलला प्रेम करत चला आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे तुमच्या अभ्यासाचा. या अभ्यासामध्ये खंड नाही पडला पाहिजे. चालू घडामोडीच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहायचा प्रयत्न करा. आता किरण गुरुजी ॲप्लिकेशनवरती आणि किरण गुरुजीच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती करंट अफेअरचे रोज बीट्स तुम्हाला या ठिकाणी मिळत जाणार आहेत. धन्यवाद, थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅप रिडिंगची बॅच किरण गुरुजी ॲप्लिकेशनवरती अवेलेबल आहे. बॅचला खास करून डिस्काउंट दिलेला आहे 80%चा, जाणून बुजून दिलाय, कारण की मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी असे जे मॅप रिडिंगच्या बेस्ट लेक्चर आहेत ते तुम्ही करावे. आता या मॅप रिडिंगच्या यूट्यूबच्या लेक्चर्समधून तुम्हाला फक्त बेसिक छोटी छोटी इन्फॉर्मेशन मिळेल, अगदी 5-10 मिनिटाची. पण तुम्हाला जर सखोल बॅच करायची, पूर्ण 1-1 तासाचं लेक्चर कव्हर करायचं आहे आणि आपला अभ्यास चांगल्या पद्धतीने डेव्हलप करायचा आहे जिओग्राफीचा, तर ही मॅप रिडिंग बॅच नक्की अवेलेबल आहे. कुठे मिळेल तर ही तुम्हाला किरण गुरुजी ॲप्लिकेशनवरती मिळेल, जी की यूट्यूबच्या माध्यमातून मी काही फ्री बॅचेस किंवा फ्री
कोर्सेस किंवा डेमो लेक्चर्स जे आपण म्हणतो ते घेतलेले आहेत. ओके, तर ते तुम्ही पाहू शकता. पण तरी पण या बॅचेसमध्ये आल्यानंतर तुम्हाला एकदम डिटेल ॲनालिसिस करून मिळेल आणि तेही मी मध्ये मध्ये काही PYQचं सुद्धा एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करतोय. ओके, नक्की जॉईन करा ही बॅच. धन्यवाद.